इंजिन ऑइल टाकून सुद्धा इंजिन ऑइलची लेवल कमी होती. पण नेमकी कमी का होती? आणि ब्रेक ऑइल टाकून सुद्धा ब्रेक ऑइलची लेवल कमी होती. मग लेवल काय कमी होती? 2 दिवसाला ब्रेक ऑइलचा डब्बा का गायब होतोय? नेमका का कमी होतो? ह्या दोन्ही प्रश्नाची उत्तर आपल्या याच व्हिडिओमध्ये भेटणार आहेत. प्रॅक्टिकली पूर्ण तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करा म्हणजे इतरांपर्यंत पोहोचले पाहिजे. आता जुन्या ड्रायव्हर बंधूंना तर सगळंच माहित असतं, पण नवीन पण भरपूर ड्रायव्हर रोज रस्त्याला येत आहेत, तर त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ गेली पाहिजे. कमीत कमी नवीन ड्रायव्हर लोकांना या व्हिडिओचा काहीतरी फायदा झाला पाहिजे. तर जेव्हा आपण इंजिन ऑइल लेवल करतो किंवा इंजिन ऑइल भरतो किंवा सर्व्हिसिंग करतो, तर इंजिन ऑइलची लेवल कमी होती. नेमकं काय इंजिन काम निघालंय हे पण समजू शकतो, ब्लॉक पिस्टनचं काम निघालंय हे पण समजू शकतो, कुठंतरी लिकेज आहे हे पण समजू शकतो. पण ह्याच्या व्यतिरिक्त जर ब्रेक ऑइल जर आत्ता जर लेवल केली पूर्ण, तर 2 दिवसात परत तो डब्बा खाली होतोय आणि ब्रेक पण लागत नाही. आणि राईट साईडच्या किंवा लेफ्ट साईडच्या चाकामध्ये तुम्हाला ब्रेक दाबल्याच्या नंतर असं दगडावर दगड मारल्यासारखा आवाज पण येतोय. नेमकं हे का होतंय? तर हे का होतंय ते आपण इथून पुढं पूर्ण प्रॅक्टिकली बघणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा, शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका व्हिडिओ. इंस्टाग्राम वरती नाचणाऱ्या बायांची रील बघण्यापेक्षा थोडी ही रील पण बघा. 5 मिनिटं तुमच्या जाऊ द्या, पण व्हिडिओ तुमच्या कामात होणार आहे. तर चला सुरू करूयात. तर मित्रांनो, हे बघा, आपलं ब्रेक ऑइल 2 दिवसाला संपत होतं, पूर्ण डब्बा खाली होत होता. त्याचं कारण हे राईट साईडचं चाक आहे. म्हणजे आतल्या बाजूने जर बघितलं ना, खाली चॅशीच्या खाली, तर पूर्ण ऑइल लिकेज झालेलं आहे आणि आपलं ब्रेक पण लागत नव्हतं आणि ब्रेक दाबल्यानंतर दडदड दडदड असा आवाज पण येत होता. पाठीमागं पण एक व्हिडिओ बघितली होती तुम्ही, त्याच्यामध्ये आपण ब्रेक लायनर चेंज केला होता. तर हा जो सिलेंडर आहे मित्रांनो, हा सिलेंडर आपला खराब झालेला आहे. त्याचं ऑइल सील खराब झालेलं आहे. त्याला आपण 2 वेळा ऑइल सील भरलं होतं, पण त्याच्यावर काय भागलं नाही. शेवटी तिसऱ्या वेळेस आपल्याला सिलेंडर चेंज करायची वेळ आलेली आहे. तर मित्रांनो, तुमचा जर असा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही पण सिलेंडर वगैरे चेंज करून घ्या. हा पाहू शकता, आपला सिलेंडर काढून घेतलेला आहे, एकदम पूर्ण खराब झालेला आहे. पूर्ण ऑइल वगैरे गळून खराब झालेला आहे. त्याचं ऑइल सील खराब झालेला आहे. तर तुम्हाला असा प्रॉब्लेम आला तर मित्रांनो, पहिला सिलेंडर चेंज करून घ्या. आपलं नुकसान करून घेऊ नका. आपण एक तर ट्रॅफिक मध्ये असतो, आपल्या गाड्या स्पीड मध्ये असतात, कस्टमरला लवकर पोहोचायचं असतंय, आपलं काम आपल्याला उरकायचं असतंय. हे आतल्या बाजूने बघू शकता, लायनर वगैरे काढलेले पूर्ण, एकदम पूर्ण ऑइल लिकेज झालेला आहे. मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण इन्फॉर्मेटिव्ह आहे. आपल्या चॅनलला नवीन असेल तर अजून पण सांगतो, सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच इन्फॉर्मेटिव्ह टिप्स आपल्याला बघायला मिळतील. आणि जे नवीन रिक्षा बांधव आहेत त्यांच्यापर्यंत पण ही व्हिडिओ पोहोचवा. तर हा बघू शकता, आपण आता हा चेंज करणार आहे. आता आपण नवीन सिलेंडर आपल्याला टाकायचा, बघूया आता कशा पद्धतीचा आणि त्याची किंमत काय. हा ब्रेक लाईन सुद्धा पूर्ण ऑइली झालेला आहे मित्रांनो, पूर्ण ओला झालेला आहे. आता पंचायत पडली, हा टाकावा लागतोय का काय नवीन, त्याने ब्रेक लागते का? तरी पण आपण हाच टाकून बघणार आहे, साफसफाई वगैरे करून. बघू शकता, पूर्ण एकदम खराब झालेला आहे. तर हा आहे आपला नवीन सिलेंडर की जो आता आपण टाकणार आहे. एकदम चकाचक आहे मित्रांनो. आता काय ब्रेक लागायला आणि ऑइल संपायला काही चान्स नाही. आता एक नंबर काम होणार आहे आपलं. बघूया त्याची किंमत काय आणि कोणत्या कंपनीचा आहे, ओरिजिनल आहे की डुप्लिकेट आहे. शक्यतो शोरूमला गॅरेजला ओरिजिनलच राहते मित्रांनो, पण एकदम चांगला आहे, ठोकळा आहे, मजबूत आहे. तर हा बघू शकता टीव्हीएसचाच आहे, जीएन कंपनीचा. तर याची किंमत बघूया आपण. किंमत 490 रुपये आहे मित्रांनो. किंमत कमी जास्त होऊ शकते बरं का, पण ओके, चांगलं आहे. आता हे लावून घेतलेलं आहे आपलं सिलेंडर. आता आपली गाडी एकदम टाकाटाक चालणार आहे. आपल्या फिटरने आपल्याला सगळं समजवलेलं आहे. तर मित्रांनो, अशी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कशी वाटली कमेंट